च्या दौऱ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशिममध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात ते कार्यक्रमस्थळी उपस्थित राहतील। पंतप्रधान मोदी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथून आजच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करतायत आणि या ठिकाणी ते जगदंबा मातेचं दर्शन घेतल्यानंतर संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करतील। यानंतर नंगारा भवनाचं लोकार्पण करणार आहेत। पारंपरिक पेहराव करत तसंच पारंपरिक गाणं आणि नृत्य सादर करत बंजारा समाजातील महिला पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या आहेत। तर मोदींच्या या महाराष्ट्र दौऱ्याला आता सुरुवात झाली आहे। मोदी वाशिममध्ये दाखल झालेत। पारंपरिक पेहराव करत तसंच पारंपरिक गाणं आणि नृत्य सादर करत बंजारा समाजातील महिला यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलेलं आहे। तसंच आपण पाहतोय मोदींनी सुद्धा वादनाचा आनंद लुटलेला आहे। आज त्यांचा अत्यंत महत्त्वपूर्ण हा महाराष्ट्राचा दौरा पार पडतोय आणि मोदी आता वाशिममध्ये दाखल झालेत। अगदी थोड्याच वेळात ते कार्यक्रमस्थळी सुद्धा उपस्थित राहतील। मोदींच्या हस्ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथून आजच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होती आणि या ठिकाणी ते जगदंबा मातेचं दर्शन घेतील। यानंतर संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधीवर श्रद्धांजली अर्पण करतील। यानंतर नंगारा भवनाचं लोकार्पण सुद्धा मोदींच्या हस्ते संपन्न होणार आहे आणि त्यापूर्वी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि याच निमित्तानं ते विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी दर्शवणार आहेत आणि त्यानंतर मोदी ठाणे आणि मुंबईतील विकास कामांच्या पायाभरणी आणि लोकार्पण सोहळ्याला सुद्धा उपस्थित राहतील। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा महाराष्ट्र दौरा म्हणावा लागेल। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सुद्धा आयोजित एक कार्यक्रम आहे, त्याला सुद्धा मोदींची उपस्थिती असणार आहे। वाशिममध्ये नंगारा भवन लोकार्पण तसंच पीएम किसानच्या 18व्या हप्त्याचं वितरण मोदींच्या हस्ते आज संपन्न होणार आहे आणि याच कार्यक्रमांना आता सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला आपण पाहतोय नंगारा भवनाचं हे लोकार्पण मोदींच्या हस्ते संपन्न होतंय। दुसरीकडे अगदी काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। पोहरादेवीमध्ये आरती आणि ढोलवादन हे संपन्न झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न झाली आहे। तसंच त्यांनी ढोल वादन करण्याचा आनंद सुद्धा लुटलेला आहे। यावेळी बंजारा समाजातील महिलांनी मोदींचं स्वागत केलेलं आहे